माझे आई बाप हे दैवत माझे असता माझ्या घरी असता माझ्या घरी कशाला जाऊ काशी कशाला जाऊ काशी कशाला अरे एक पुंडलिका कोण बरं हाक देते तुझा देव तुला हात देतोय. माझा देव मला हाक देतोय. माझ्या आई वडिलांशिवाय मला इतर कोणी देव मला मानते. माझ्या आई वडिलांची सेवा म्हणजे साक्षात परमेश्वराची सेवा. मग इथं कशासाठी? तुझ्या भेटीसाठी आलोय. माझ्या भेटी तेव्हा तुझी भेट मला मिळेल का? नाही. माझी भेट तुला मिळणार नाही याच्या मुळाचे कारण आहे माझ्या आई वडिलांची मी सेवा करतो आणि जोपर्यंत सेवेची तृप्तता त्यांना लाभत नाही तोपर्यंत मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही. पुंडलिक, या विश्वात प्रत्येक भक्त आपल्या देवाच्या दर्शनासाठी उद्दामी असतो. मात्र पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत मग्न आहे. देव आला तरी त्याला भेटण्याची मनात मनीषा नाही. ठीक, पण देवाला मात्र तुला भेटल्याशिवाय जायचं काय? नाही. तेव्हा देव हवी तेवढी वेळ मार्ग प्रतीक्षा करायला तयार आहे. एवढा तुझा अट्टास आहे. अर्थातच. माझी सेवा पूर्ण झाल्यानंतर तू मला भेटशील. हा, पण अवतीभोवती पर्जन्यवृष्टी झाली आहे. चिखल फार झालाय, दलदल फार झाली आहे. अर्थात या दलदलीत तू उभा राहशील. नाही, मला ते मान्य नाही. विटेचा ठेला करून मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय. तोच विटेचा ठेला मी तुझ्या समोर भिरकावतोय. तू त्याच्यावर उभा राहा. माझी सेवा पूर्ण झाली की मी तुझ्या भेटीसाठी मी तुझ्या भेटी. पुंडलिका, तू भेटलेल्या विटेच्या ठेल्यावर मी उभा राहिलो तरी पण तू माझ्याकडे वळून पाहत नाही. आला माझ्या धनी. वृद्धावस्थेनं जीर्ण झालेल्या आपल्या पितृदेवतेचा आणि आईचा विचार आहे. वृद्धापकाळ आईची नजर गेली. पहा पुंडलिका, या क्षणी तुझ्या आईची दृष्टी देव देतोय. ओम ब्रह्मणे ब्रह्मस्वरूपाय वृद्धापकाळानं चैतन्य हिरावून ज्या पितृदेवतेचं गेलं त्या पित्यांना सुद्धा चैतन्य तुझा देव देतोय. ओम ब्रह्मणे ब्रह्मस्वरूपाय. तुमच्या सेवेत मग्न असताना मला आवाज आला, तुमचा देव तुझ्या भेटीसाठी आलाय. मी तुमची सेवा कमी केली नाही. पण आई काय पाहतोय, तो चमत्कार मला दिसला. तो देव आलाय, तुला दृष्टी आली, बाबांना चैतन्य आलंय. आलं माझ्या लक्षात. तू आमची सेवा सोडी ना, कारण आमच्या सपनाली व्यंग दूर होणार नाही. म्हणून देवानं आमची व्यंग दूर केली, आईला दृष्टी दिली. माझ्या अंगात नव चैतन्य आले. तीच मला सत्यता वाटते. देवा 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 कुंडलिक आपल्या शरीराशी नतमस्तक आहे. कल्याण असतो, कीर्तिमान हो. पण पुंडलिक, केवळ आपला देव आपल्या भेटीला आला. चारी बाजूला पर्जन्य वृष्टी असल्यानं दलदल झाली. हो, आणि देवाला त्याचा त्रास होणार म्हणून मला उभं राहण्यासाठी विटेचा ठेला भेटीलास. अरे ही वीट म्हणजे सामान्य नव्हे. देवा या सामान्य विटेवर तू उभा आहे. पुंडलिका, ही वीट सामान्य नव्हे. ही वीट म्हणजे प्रत्यक्ष 33 कोट देवतांचा अधिपती देवराज इंद्र होय. त्वष्टा ऋषींनी आपला पुत्र वृत्रासुर याचा शेवट इंद्रदेवानी केला. म्हणून इंद्रदेवांना शाप दिला की तुम्ही कठोर झालात, म्हणूनच तुम्ही मृत्यूलोकाच्या ठिकाणी वीट होऊन पडाल. अर्थात ही वीट म्हणजे प्रत्यक्षानं इंद्रदेव होय. कुंडली,
या विटेवर मी उभा राहिलो. हा विटेचा ठेला माझ्यासाठी तू पुढे सरकाविलास. म्हणूनच यापुढं कटेवरी हात घेऊन मी उभा. म्हणून या विटेच्या ठेल्यावर उभा असणाऱ्या तुझ्या देवाला सारेजण विठ्ठल म्हणतील. वेगळंच कशाला? विठेवरी अचल म्हणून माझं म्हणतील विठ्ठल. शिवाय विवेकाचा स्तंभ एखाद्या ठोंब्याप्रमाणे मी उभा आहे. म्हणूनच सारेजण या विश्वात मला विठोंबा म्हणतील. विठोंबा म्हणतील. हे पुंडलिका पहा, वृंदादेवीच्या शापाने या विश्वात देवता कृष्ण स्वरूपी काळ्या वर्णाच्या पाषाणानं युक्त होणार. पण मात्र देवाचा रंग तुझा फार वेगळा असणार. पांडुरमाचा रंग असेल. पांडुरमाचा रंग म्हणून माझं म्हणतील पांडुरंग. आणि पांडुरंगाचे हे पूर म्हणून सारे म्हणतील पंढरपूर. 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 पण भगवंता, तू 4 खाणी निर्माण केल्यात. अंदाज जारत छेदत उठली. पण त्या 3 खाणी आडव्या जन्माला आल्या. पण एक माणूस उभा जन्माला आला. म्हणून ते प्रायश्चित्त घेण्यासाठी या विठेवर तू उभा आहे. हेच तुला पण सुचवायचं. भक्तराज, या विटेवर मी कमरेपर्यंत हात घेऊन उभा आहे. अर्थात हा भवसागर माझ्या कमरेपर्यंत आहे. आणि तरुण जाण्यासाठी फक्त विठ्ठलमय प्रत्येकानं व्हायचंय. पण पहा ना, पंढरपूर म्हणता क्षणी पहा, प्रत्यक्ष शिवशंकरांच्या धर्मबिंदू पासून जन्माला आलेली भीमा नदी. या भीमे नदीनं आपला प्रवाह बदलला आणि आपला सर्वांना वळणाकृती वळसा दिला. चंद्राप्रमाणे वळसा दिला. म्हणूनच भीमेच्या या पुढील प्रवाहाला या विश्वास सारेजण चंद्रभागा म्हणून चंद्रभागा म्हणून. पण देवा, हे सर्व तू कथन केलंस. पण या विठेवर तू किती काळ उभा राहशील तेव्हा तुझे पाय दुखणार नाही का? पुंडलिका, या विश्वात भक्तांचं महत्व या देवांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत या पंढरपूरचा महिमा राहणार. वृंदादेवीच्या शापामुळे चातुर्मास आम्ही ज्या चितेत लोळलो ना, तीच चिता काळ्या रंगाची अबीर या रंगानं माझे भाविक भक्तजन एकमेकांना टिळा चर्चित करतील. एवढंच कशाला, केवळ अबीर चर्चित करतील. आणि या विठ्ठलाच्या भक्तीनं नाहून निघाले विठ्ठलमय झालेले भक्त आषाढी कार्तिकी वारी करत माझ्या दर्शनासाठी येतील. पण दर्शन पहिलं कुणाचं घेणार माहितीये का? या विठ्ठलाचं नाही. पुंडलिका, पहिलं दर्शन घेणार ते तुझं दर्शन घेणार. देवा, त्यानंतर तुझ्या या आई वडिलांचं दर्शन घेणार. आणि त्यानंतर गरुड हनुमंत या स्तंभांचं दर्शन घेणार. आणि त्यानंतर या देवाचं दर्शन घेणार. आणि असं जो दर्शन घेणार ना, त्याला दर्शनाला फलदायक कथा. देवा, म्हणजे पुंडलिकानं तुला जन्म दिला. अर्थात त्या जन्म देत्या बापाचं दर्शन आधी आणि मग पांडुरंगाचं दर्शन धन्य केलं देवा. भक्तांना धन्य केलं. सहज प्रश्न विचारलास, किती काळ राहशील? पण या भक्तीचा महिमाचा गजर या विश्वात अविरत चंद्र सूर्य असेपर्यंत असणार. तेव्हा सारे माझे भक्तगण माझं भजन करतील, कीर्तन करतील, प्रवचन करतील. पण सर्वारंभी नाव कुणाचं घेतील माहितीये का? माझं नव्हे. तर प्रवचन भजनारंभी आणि कीर्तनारंभी सर्वारंभी नाव कुणाचं घेणार? तर पुंडलिका तुझं. ते कसं? एवढं या पुंडलिकाला देवा नेहमी वर देत राहा. पुंडलिका वर दे. केवळ तुझं प्रथमता नाव घेतील. तेव्हा किती काळ मी उभा राहणार हातचा प्रश्न आहे. मग या विटेवर मी कटेवर हात घेऊन सर्वांना एकच उपदेश करत, ह्या भवसागर माझ्या कमरे एवढा आहे. तेव्हा तरुण जाण्यासाठी विठ्ठलमय व्हा. पंढरपूरचा प्रवास करा. पांडुरंगाचं दर्शन घ्या. हा देव तुमच्यासाठी कटेवर हात घेऊन युगे 28 युगे 28 विश्वरी उभा, विश्वरी उभा. बाबाजी रखुमाय, बाबाजी रखुमाय. दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मालिका, परब्रह्मालिका. जनी वाहे भीमा, जनी वाहे भीमा. जय दादा, जय देव, जय देव, जय पांडुरंगा, हरी पांडुरंगा. रखुमाई वल्लभा, राईचा वल्लभा, माया जीवनागा.
माझे